नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर कालचा व्हिडिओ आपण कंटिन्यू केला बघा। आपण बोटिंग करत होतो फॅमिलीसोबत। आता इथे बोटिंग झाल्यानंतर आपण इथून निघणार होतो पंढरपूरला आणि आमची तयारी झालेली होती। इथे जवळजवळ 12-12:30 वाजले होते। त्यानंतर आपण निघालो आता पंढरपूरला। इथे उतरल्यानंतर भाऊने आम्हाला सोडले आणि तो गाडी पार्किंगची व्यवस्था बघायला गेलेला होता। तोपर्यंत आम्ही तिघींनी इथे दर्शन करून घेतले रात्री। त्यानंतर मग आम्हाला जायचे होते जिथे आमची सुविधा केलेली होती तिथे, म्हणजे भक्तनिवासमध्ये। तर हे होतं भक्तनिवास, ज्याची आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली होती। इथे 5 बेड आणि 8 बेडची असे रूम होते। तर आम्ही 5 बेडची रूम बुक केलेली होती, जिथे आम्हाला 1500 रुपये भरावे लागलेले होते। तर इथे आम्ही आलो आता इथून आमचं चेक इन होतं आमचं रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30। तर हे बघा, वेदांत भक्त निवास असे नाव होते आणि बाहेर भरपूर अशी मोठी पार्किंग होती इथे गाड्या वगैरे लावण्यासाठी आणि भरपूर मोठी आवार होतं इथे। त्यानंतर इथे लॉबीमध्ये आम्हाला जायचे होते। इथे आम्हाला आमचे आधार कार्ड वगैरे व्हेरीफाय करायचे होते। त्यानंतर इथे आमच्याकडून 270 रुपये डिपॉझिट घेण्यात आले, म्हणजे 200 रुपये डिपॉझिट आणि 70 रुपये कार पार्किंगचे, असे 270 रुपये घेण्यात आले आमच्याकडून। इथे बघा, विठ्ठलाची मूर्ती लावलेली आहे। पंढरपूरच आहे ते शेवटी। जागोजागी विठ्ठलाच्या अशा मूर्त्या लावलेल्या होत्या इथे आणि ही लॉबी होती यांची। आणि याच गेटमधून आपल्याला आता रूमकडे जायचं होतं। ही लॉबी होती। तर बघू शकता तुम्ही आतला सीन कसा होता। कुठे चालले तुम्ही? इथे जेवायला पंढरपूरचं भक्तनिवास जे आहे ना, तर इथे जेवणाची सुविधा आहे आपल्याला। चला तुम्हाला पण शेअर करतो काय काय जेवायला। ओके, एक मिनट। मला खूप आवडतं। तर हे आपल्या या यात्रेनिवासचं हॉटेल होतं, जिथे की जेवणाची छान सुविधा होती। मग आम्ही असे ठरवले की इथे जेवण करून डायरेक्ट रूमवरती जायचे, कारण की मग डबल चक्रा माराव्या लागणार नाही। जेवण वगैरे केले, त्यानंतर आम्ही निघालो आता रूमकडे। बघा किती सुंदर परिसर आहे आतमध्ये आणि थंडी देखील पडलेली होती। जवळजवळ 10:30-11 वाजले होते। त्यानंतर आम्ही आलो, फर्स्ट फ्लोअरलाच आमचा रूम होता। तर रूमही मस्त होता, एकदम स्वच्छ। इथे बघा, आपल्याला चप्पल स्टँड वगैरे केलेले होते इथं, आणि आपल्या बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी इथे आपल्याला कबर्ड देखील दिलेले होते त्यांनी। आणि 5 बेडचा रूम होता, त्यामुळे भरपूर असा मोठा होता हा। इथे आपल्याला मॅट्रेस होते आणि अंगावर ब्लँकेट देखील दिलेले होते। गरम पाणी वगैरे, टॉयलेट बाथरूम अगदी स्वच्छ होते आणि खरंच छान होते। म्हणजे जे रूमचे जे रेंट आहे त्याच्या मानाने तर खरंच सुविधा छान होती। मस्त वाटले इथे आम्हाला। तुम्ही जर आलात इथे तर नक्की इथे व्हिजिट द्या। तर असे 5 बेड होते आमचे आणि आता रात्रीचे 11 वाजलेले होते। आता आम्हाला सकाळी उठून परत मग पंढरपूरमध्ये 2-3 ठिकाणी फिरायचे देखील होते, त्यामुळे मग आम्ही इथे स्टे केला। रात्री झोपलो आणि सकाळीच उठलो, कारण की सकाळी पण मग फिरायला लवकरच निघावे लागणार होते। तर आता सकाळी उठलो आम्ही, रेडी झालो। आता इथून पुढे आपल्याला 2-3 ठिकाणी जायचे होते, पंढरपूरमधलेच ठिकाणं बघायची होते, त्यासाठी रेडी झालो आम्ही। झाली का तयारी? निघायचं का? आता कुठे जायचं आपल्याला? विष्णुपद। अजून काय? गोपाळपूर। अच्छा, तुझी तब्येत ठीक आहे का? बरं वाटतंय ना? चला तर इथे सगळी आमची तयारी झाली। आम्ही रूम सोडताना मी एकदा चेक करून घेतलं की कोणाचं काही राहिलं आहे का। त्यानंतर इथून निघालो
आता इथून निघाल्यानंतर आपल्याला 3 ठिकाणी जायचं होतं, गोपाळपूर, विष्णुपद आणि कैकाडी महाराजांचा मठ. तर निघालो बाहेर आम्ही आणि जो रात्री लाईटिंगमध्ये हे बाहेरचं दृश्य दिसत होतं, आता बघा दिवसा पण किती छान दिसत आहे. आणि फोटोशूटसाठी तर खरंच खूप छान होतं, खूप मस्त वाटलं इथं. आमचा आदू देखील खूप हॅपी होता इथे आलं तेव्हा. आणि भरपूर मोठं आवार होतं इथं. आता निघालो आहे आम्ही, आज सकाळ झाली आहे. आता आमचं काल पंढरपूरला दर्शन झालं, आता जेजुरीला चाललो आहे. तुम्हालाही शेअर करेल, तर चला बघत राहा व्हिडिओ. आता इथून आम्ही निघालो आहे गोपाळपूरला जाण्यासाठी. तर इथे बघा विठ्ठलाची किती भव्य मूर्ती होती आणि पंढरपुरामध्ये ना जागोजागी अशा मूर्त्या पाहायला मिळत होत्या. खरंच खूप छान वाटत होते पंढरपूरला आल्यावर. आता इथून आपण निघालो आहे, आपण चाललो आहे आता गोपाळपूरला, जे की चंद्रभागा नदीच्या तिथेच होते. अवघ्या 10 मिनटात आम्ही तिथे पोहोचलो गाडी पार्क करून. मग इथे थोडंसं 10 मिनटं पायी चालत जावं लागणार होते आपल्याला आतमध्ये. चंद्रभागेच्या तीरी आम्ही चंद्रभागेच्या नदीमध्ये दिवे सोडले आपल्या मनातल्या इच्छा बोलून. त्यानंतर इथे दर्शन घेतले आणि इथून बघू शकता तुम्ही चंद्रभागेचा परिसर खूप अस्वच्छ केला आहे भाविकांनी. खरंच आपल्याच हातात असते नाही का आपली नैसर्गिक संपत्ती जपणं. त्यानंतर आम्ही आलो गोपाळपूरला. तर इथे इथे भरपूर असे कबूतर होते. सर्व लोक त्या कबुतरांना ना दाणे वगैरे टाकत होते. आणि हे गोपाळपूर म्हणजे श्रीकृष्णाचेच जास्त मंदिरं होते इथे. आणि श्रीकृष्णाचे मंदिरं आणि भरपूर देवस्थानही होते. आता माझ्या लक्षात नाही इतके, पण आणि गर्दी बघू शकताय तुम्ही. पण आमचं लवकर दर्शन झालं होतं, त्यामुळे मग आम्ही पटकन येऊन बसलो होतो. तिथे थंड माठातलं दही देखील आम्ही घेतलं, खूप छान होतं ते. त्यानंतर हे बघा हे असे देवस्थानं होते इथे, छोटे छोटे मंदिरं होते जिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, पण मी घेतले थोडंफार नाही का. त्यानंतर आपण आलो कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. आणि ह्या मठामध्ये जवळजवळ आतमध्ये म्हणजे एखाद्या प्राण्याच्या तोंडातून जर आपण आतमध्ये शिरलो तर त्याच्या शेपटीतून बाहेर पडतो असं काही होतं इथं. आणि लहान मुलांना बघण्यासाठी तर खूप छान होतं. आपले संत ऋषी मुनी, कौरव पांडव, परत आपले झालेले संत महात्मा, गांधीजी, म्हणजे सर्वांच्याच इथं तस्विरी होत्या आणि अशा मूर्त्या होत्या. खरंच बघायला खूप छान वाटले इथे. मी थोडक्यात तुम्हाला शेअर केलेलं आहे. इथे पण व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, पण मी अशीच म्हणजे थोडीशी कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने हे शूट घेतलं. आणि इथून निघण्यात बरोबर आम्हाला 1 तास लागला होता, कारण की ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ते पूर्ण पाहिल्याशिवाय आपण बाहेर निघतच नाही. तर त्यामुळे हे बघा इथे आपले स्वामी महाराज देखील होते, त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही 1 तासाने बाहेर आलो. तर बाहेरून असं दिसतो हा कैकाडी महाराजांचा मठ. जिथे चप्पल स्टँड ठेवलेलं तिथं आम्ही बसलेलो होतो. त्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.